साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात् स भूमिषु वृताय दशांगुलम्. ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. रुक्मिणी देवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. दजऋषि ओम दजऋषि च विद्महे अनंतशक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आता आपण परत श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण पुढचा भाग पाहणार आहोत. त्यावेळेस देवदेव महाविष्णूच्या आज्ञेने उमाचे म्हणजे पार्वती उमातेचे देहापासून उत्पन्न योगनिद्रा भगवती प्रगट झाले. कौशिकीने यशोदाच्या पुत्रीच्या रूपाने जन्म घेतला. त्याही सर्व देवतांनी नमस्कृत साक्षात प्रकृती आहे आणि धर्म तथा मोक्ष फक्त देने वाले भगवान कृष्ण आहे. आता याच्यामध्ये शास्त्र असे आहे की अनेक देवांची आपण भक्ती करतो. गणपतीला बघतो, विष्णूला बघतो, गणपतीला ब्रह्मदेवाला, नंतर विष्णूला, शंकराला, इंद्राला, दत्ताला, विराटला, अनेक देवांची आपण भक्ती करतो. मग आपण अनेक देवांची भक्ती करतो, मग ह्या देवांना मोक्ष देता येतो की नाही हा प्रश्न आपल्या पुढे येतो. कारण या ठिकाणी कृष्ण हा धर्म आणि मोक्ष, धर्मतारक आणि मोक्ष देणारा आहे असं म्हटलेलं आहे. कृष्णदेव आहे. कारण कृष्णदेव जो आहे मोक्ष देणारा देव कोणता, कुठं राहतो तो, कसा आहे, देवांनाही मोक्ष देणारा देव आहे. आता इथं महत्वाचा मुद्दा झाला. देवांनाही मोक्ष देणारा देव, मानवाला मोक्ष देणारे जे देव आहेत गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, नंतर इंद्र, दत्त आणि विराट हे मानवाला मोक्ष देणारे देव आहेत. यांना मोक्ष देणारा देव कोण आहे हा प्रश्न पुसतो. विष्णू मग महाविष्णू लोक, मग स्कंद लोक, मग पार्वती लोक म्हणजे पंचमहासागरेश्वर लोक आणि रुद्र लोक. यांच्या सगळ्यांना जर तारक आणि धर्मनीती सांगणारा मोक्ष देणारा देव कोणचा हा प्रश्न पशी चाललाय.
आणि हा प्रश्न जो आहे अजूनपर्यंत समाजापुढे आलेला नाही, पण या ठिकाणी आलाय की कृष्ण हा मोक्ष देणारा आहे, धर्मतारक आहे. त्याचं कारण असं की वेदामध्ये ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्ववृत्ता दशांगुलम, ह्या सगळ्या ज्याला हजारो शिरा आहेत, अनंत शिरा आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत हातपाय आहेत, आणि सगळ्या जगाला व्यापून हा 10 अंगुलीवरून राहिलेला आहे. म्हणजे अष्टभुजा दशभुजावरून राहिलेला आहे. हा जो देव आहे हा तो मोक्ष देणारा, सगळ्या जगाला वापरणारा देव आहे. म्हणून कृष्ण हा मोक्ष देणार आहे, कारण तो मूळ देव आहे. आणि मूळ देवाकडे आपण काही जातच नाही, कारण आपण मूळ देवाकडे जाण्याकरता फार मोठी तपश्चर्या केलेली नाही किंवा करीत नाही. त्या देवांना देवांचा मोक्ष हो मातो देवांतो नो येतो विष्णू चक्रमय पृथ्व्या सप्तधाम. त्या पृथ्वीवर 7 पावलं पृथ्वी सो म्हटला, भू भुवा स्वा महाजन तापम सत्यम. भूलोक, गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, हे 7 पावलं उमटून या देवानी ओ माता देवावंतून विष्णू पृथ्वी द्यावी. हे 7 पावलं उमट आणि 7 पावलं निर्माण करून 7 लोक निर्माण केली. म्हणजे याचं निर्माण, या 7 जणांचं निर्माण करणार दुसरा कोणतरी असला पाहिजे ना, हा व्याताचा उल्लेख येत आलेला आहे. म्हणजे 7च्या पलीकडे कोण आहे हा मोठा प्रश्न पडतो. तर 7च्या पलीकडे जो येतो चक्ष भगवंत ओम सहस्रीषा पुरुषा सहस्रपात, हा देव आहे, हा परमेश्वर आहे. यांनी 7 पावलांमध्ये हे जग बघून त्यांना धर्माचे रूपरेषा दिले. ते 7 देव निर्माण करणारा, 7 लोक देवांना स्थापन करणारा जो देव आहे तो परमात्मा आहे. तर याची आपण आराधना करीत नाही, आपण त्यांना सोडून देतोय. आणि मग आपण गणपतीची भक्ती करतो, गणेश लोकात जाणार, ब्रह्मदेवाची भक्तीला ब्रह्मलोकात जाणार, विष्णू भक्ती विष्णू लोकात जाणार, शंकर शिवलोकात जाणार, मग इंद्र भक्त इंद्र लोकात जाणार, दत्त भक्त दत्त लोकात जाणार, विराट भक्त विराट लोकात जाणार. याच्या पलीकडे काय आहे? हिंदू धर्माचं सनातन जो देव आहे त्याचं काय पलीकडं? त्रिणीपदानि विचक्रमे विष्णु गोपादा व्यातो धर्माने धारयन. त्रिणीपदानि विचक्रमे विष्णु गोपादा व्यातो धर्माने धारयन. त्रिणीपदानि विचक्रमे त्रिणीपदा विचक्रम विष्णु गोपादा व्यातो धर्माने धारयन. हे जे शास्त्र आहे 3 पद जर सगळं जग व्यापलं, त्रिणीपदानि विचक्रमे 3 पदात फिरवलं सगळं. 3 पद ज्याने आपल्या छातीवर धारण केलेले आहेत आणि 3 पदात जग व्यापन, या दोन्ही अर्थ येते. त्रिणपदानि विचक्रमे विष्णु गोपा आदा आतो धर्माने धारण. ह्या देवाने ज्याने आपल्या छातीवर 3 पावलं धारण केलेले आहेत आणि त्याने धर्म त्रिणपदा विष्णु गोपा आतो धर्माने त्याने धर्म धारण केलेला आहे. म्हणजे धर्म धारण केलेला आहे, धर्म निर्माण नाही केला. इथं सांगितलं धारण केलं, म्हणजे धारण केला म्हणजे ह्या धर्मात तो आलेला आहे, त्याने हे धर्म चालवला आहे. सनातन धर्मामध्ये सनातन जो धर्म आहे त्याचा निर्माता तो स्वयंमेव आहे, सनातन धर्म, आणि त्याला चालवायचा आहे. म्हणून तो जो देव आहे त्रिणीपदानि विचक्रमे विष्णु गोपाद धर्म 3 पादात भूर्भुवः स्वः असं म्हटले.
म्हणजे 3 पाद, भृगुष पाद धारण केलेला आहे. नंदिकेश्वरातून वृष म्हणजे 3 पाद धारण केलेले यांनी आहेत. ही 3 पाद जी आहेत, ही तिन्ही पाद धारण करणारा जो परमात्मा आहे तो कुठं राहतो, त्याची वस्तुस्थिती कुठं आहे, याचं ज्ञान आपलं व्हायला पाहिजे. लिंग पुराणात सांगितलं. गणेश लोक, त्याच्यावर ब्रह्मलोक, त्याच्यावर विष्णुलोक, त्याच्यावर शिवलोक, त्याच्यावर इंद्रलोक, इंद्रलोकावरती दत्तलोक, दत्तलोकाच्यावर विराट लोक, असे अनंत कोटी ब्रह्मांड असणारा हा लोक आहेत. एकेका देवाची अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि त्याच्यामध्ये गणेश अनंत कोटी ब्रह्मांडे, ब्रह्मदेव अनंत कोटी ब्रह्मांडे, विष्णू अनंत कोटी ब्रह्मांडे, शिव अनंत कोटी ब्रह्मांडे, इंद्रदेव अनंत कोटी ब्रह्मांडे, दत्त अनंत कोटी ब्रह्मांडे, विराट अनंत कोटी ब्रह्मांडे, अशा अवस्थेतले हे देवलोक आहेत. याच्यामध्ये आपण भक्ती करून गणेश लोकात जाऊन राहणार, मग शिवलोकात जाऊन राहणार, मग असं आपलं जीवन तिथं चालणार. पण यांचा तारक जो आहे तो त्रिनिपा, मग त्या पुढं त्रिनिपदा आणि विचक्रमे, त्या पुढं परत हे 7 लोक, तो आपण गेलो तर 7 लोकांच्या पुढे 4 लोक परत आहेत. विष्णू लोक, आता इथं विष्णू लोक म्हणजे गोलोकचा येऊ शकतो. नंतर इथं विष्णू लोक आलेला आहे म्हणजे गोलोक आला. तिथं पुढं नंतर स्कंद लोक आला म्हणजे कार्तिक स्वामीचा लोक आला. पार्वती लोक आला म्हणजे महापंचसागरेश्वरी मणिद्वीप आला. त्याच्यानंतर पुढं रुद्र लोक आला म्हणजे शिवशंकराचा परत कैलास लोक, मोठा लोक परत आला. या 4 लोकांना ओलांडायचे आणि या 4 लोकांच्या पुढे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला तो खरा परमात्माचं दर्शन होत. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिष्ठो हृदय दशांगुलम, हा जो परमात्मा आहे त्रिनिपदा आणि विचक्रमे विष्णू गोपादो व्यवतो धर्म धारण करणारा जो देव आहे त्याच्या छातीवर 3 पावलं आहेत आणि तोच ह्या धर्माचं संरक्षण करतो. मग पृथ्वीवर येतो, एका चिन्ह त्याला पाहिजे. मग कोणाला कधी कोणतं चिन्ह होतं, रामाला भृगुशी चिन्ह होतं. श्रीराम प्रभूच्या रूपाने हा देव आला तेव्हा त्याच्या छातीवर भृगुशी चिन्ह, कृष्ण रूपाला आला तेव्हा त्याच्या छातीवर नंदिकेश्वराचं चिन्ह होतं. पुढं बाळाजी रूपाने हा देव प्रगट झाला तेव्हा त्याच्या छातीवर भृगुरू आणि भृगुऋषी आणि वत्सदेवाचं चिन्ह. मग हा देव पुढं कल की दत्तन रूपाने आला तेव्हा त्यांच्या छातीवर त्रिनिपदा आणि विचक्रम गोपाळ धर्मांतर 3 चिन्ह पूर्ण आहेत. नंदिकेश्वराचं पाऊल आहे, भृगुऋषीचा पाऊल आहे, नंतर ह्या दुसऱ्या देवाचा जो आहे त्याचा डावा पहिला आहे. तर या दृष्टीने हे 3 पावलं धारण करणारा जो परमात्मा आहे त्याच्यापैकी एक तरी चिन्ह पाहिजे. तेव्हा मानव रूपात हा देव पृथ्वीवर आला हे सिद्ध होतं. जसं एखादं आई वडील वारलं आणि त्या पायाला काहीतरी चिन्ह होतं निळसर रंगात. पुढं मुलगा पुढचा पिढीत कोणाला तरी जन्मात आलं तर त्या पायावर असा आजोबा पण तुम्हाला असं चिन्ह होतं बरं काय, तोच हा जन्माला आला असं त्याचा अर्थ होतो. त्याचं खरी गोष्ट आहे का, याला पुरावा काय बा, असं जन्माला येणे जाणे याला काय पुरावा आहे. मला एक पुरावा असा सत्य पुरावा माझा मी पुरावा सांगतो. आमचे आजोबा कधी वारले, आमचे वडील लहान असताना. ते दोन माझ्या खाली म्हणले, महाराज तू माझा नातू आहेस, तू माझा नातू आहेस. माझं नाव धोंडीबा कर्डिले. मला 3 मुलं, भाऊराव गण तुकाराम. तुकाराम वारला तर 4 होते. तर त्याने सांगितलं तर तू तुकारामाचा आहेस
तू माझा नातू आहेस आणि मी जंगलात बसलोय, मला पुन्हा जन्माला यायचं, चांगलं घर मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, माझी खूप तारमाळ झाली आणि मी आता वनामध्ये बसलोय, मला मग कुठं एका स्थळ द्या, आम्ही चांगलं आहे बसतो, या आले आमच्या घरात मुलाचं नातू म्हणून. म्हणजे मुलगा जन्माला. याचं कारण असं आहे की हे जे पुनर्जन्म होता पुरावे माझ्याकडे, सत्य पुरावे, आणि गप्पा मारले जात नाही, गोष्टी खऱ्या आहेत. मला आले जे अनुभव सत्य आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. तसं भगवान कृष्ण जो आहे हा राम रूपाने, कृष्ण रूपाने, बाळ रूपाने, कल्किदत्त रूपाने पृथ्वी आलेले आहे आणि मग जगाचं कल्याण हा देव करतो. याच्याकडे मोक्ष द्यायचा अधिकार आहे, बाकीच्याकडं अधिकार नाही. जो यादव भगवान श्रीकृष्ण यादव यदुवंश, ययाती वंश, चंद्रवंशामध्ये ययातीचा यदू आणि यदुवंशामध्ये कृष्ण यादव, तर हे यादव राजे झाले. त्यांनी मग यांचा इतिहास आपल्याला बराचसा माहिती आहे, त्याचं थोडं आपण पाहतोय. तर हे जे शास्त्र आहे, तर मग हे कृष्ण हा सगळ्या देवांचा मोक्ष देणारा देव आहे, कारण याच्या आज्ञेशिवाय कोणाला मोक्ष जाता येत नाही. या सगळ्या देवांना मोक्ष देणारा देव कोणता आहे? भगवान श्रीकृष्ण, वच्छवक्षा भगवंत श्रीकृष्ण. कारण तो पृथ्वी आलेला आहे आणि पृथ्वीवरून परत आपलं मानुरूपात आलेलं आहे, परत आपल्या मूळ ठिकाणी गेलेला आहे. या सनातन हिंदू धर्माचं हे रहस्यमय करत आहे. म्हणून परमेश्वर म्हणजे संभावयोग, प्रत्येक योगात मी अवतार घेतो, धर्म संरक्षण, धर्म वाढवतो, धर्म तारितो, शास्त्रांचं कल्याण करतो. तर याचं कारण भगवद्गीतेत आहे, ते तुम्ही वाचा. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मोक्ष ही देणारे मोक्ष, आता प्रत्येक आपण सांगतो बा, हा ह्या देवाची भक्त तुला मोक्ष मिळेल, ह्या भगवत मोक्ष मिळायची नाही, गती मिळेल. तुम्ही गणेश भक्ती केला, गणेश लोकात जाऊन राहणार, विष्णू ब्रह्म भक्तीला ब्रह्म लोकात जाऊन राहणार, विष्णू भक्तीला विष्णू लोकात जाऊन राहणार, शंकर भक्तीला शिव लोकात जाऊन राहणार, इंद्र भक्तीला इंद्र लोकात जाऊन राहणार, नंतर दत्त भक्तीला दत्त लोकात जाऊन राहणार, नंतर तुम्ही विराट भक्तीला विराट लोक राहणार, आणि मग पुढे तुम्ही विष्णू गोलोकाची मग कृष्ण भक्तीला गोलोकात जाणार, मग स्कंद लोक, मग तिथं कार्तिक स्वामीच्या लोकात तुम्ही जाणार, मग पुढं आदिमाया शक्तीचा लोक, म्हणजे महाद्वीप, नंतर महापंचसागरेश्वरी या देवीच्या लोकात जाऊन, तिथून मग महारुद्र लोक, त्या लोकात तुम्ही जाऊन राहणार. पण ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये सगळ्यांचा जो नियंत्रण करता आहे तो एकच आहे, त्याला शिव, ब्रह्मा, विष्णू अनेक नावाने ओळखला जातो. तो सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्षा, सहस्रपात, समृता दशा, हा आपला हिंदू धर्माचा मुख्य देव, सनातन देव आहे, हा नष्ट होत नाही. आता समजा आपल्या गावामध्ये राष्ट्रपती येणार आहे का नाही? हा येणार. तयारी झाली का नाही? तयारी केली, वाद्य गाज, अमुक तमुक, लावत स्पीकर, सगळ्या सभा विभा सगळे बसायची सगळी सोय केली. पण राष्ट्रपती आपल्या गावात आले ही गोष्ट खरी. मग राष्ट्रपती आपल्या गावात आल्यानंतर दिल्लीचा जो दरबार आहे सगळा तो घेऊन आले का? अजिबात नाही. तुम्ही मुंबईवरून शिरोळला आलात, मग मुंबईच्या घराचं सगळं सामान घेऊन शिरोळला आलं का? नाही, तिथं तुमचं घर आहे. दिल्लीहून शिरोळला आला, मग दिल्लीला तुमचं घर आहे, तर शिरोळला आलात. तर अशा दृष्टीने देव पृथ्वीवर जरी आले तरी सगळं अवस्था घेऊन येत नाही, ते मंडळ तिथंच चालू असतं. जसं राष्ट्रपती आपल्या गावात आले दिल्लीवरून, तर दिल्लीचं जे मंत्रिमंडळ आहे किंवा जे कारभार चालणार जे सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथंच ठेवल्या आहेत त्यांनी. तिथं आई तुमच्या घरी आणलं की इथं नाही, तिथं कारभार चालला. हे जर तुम्हाला दृष्टांत पटला तर हिंदू धर्माचा व्यवहार कसा चालतो हे तुम्हाला नक्की समजेल. की आपला आदिनारायण जो भगवान वच्छवक्ष भगवंत आहे तो पृथ्वीवर आलेला आहे, त्याने आपलं मूळ स्वरूप दाखवलेलं आहे. पण त्याचं जे कार्यकारी मंडळ आहे जे जसाची तसं स्वर्गात आहे, आणि आपल्याकडे राष्ट्रवादी आणून त्यांचं कार्यक्रम दिलेलं आहे.
त्यातून एखादा मंत्री वगैरे बरोबर येऊन कारभार पाहतो, तो सगळं दप्तर हाफीस घेऊन तुमच्या गावात येत नाही. तुमच्या गावात तिथली कचेरी मांडुका घेऊन तुमच्या गावात येऊन बसत नाही. त्याचं बरोबर चाललं. जरी मंत्रिमंडळ आलं तरी ते परत जातं, पुन्हा आपल्या गाव कारभार पाहतो. तुमच्या गावामध्ये आले राष्ट्रपती बरोबर आले सगळे गावात तिथले काही ठराविक मंत्री, आणि तशा दृष्टीने हा परमात्मा पृथ्वी आला. म्हणजे अक्रूर सारखे अक्रूर, नंतर त्यांचे सुदामा, असे जे त्यांचे सगळे सहकारी आहेत त्याच्यातले काही कृष्णाबरोबर पृथ्वीवर अवतार घेऊन आले. म्हणजे आपला जर आपला राष्ट्रवादीचा दृष्टांत कळला, तुमच्या घराचा दृष्टांत कळला, तर तुम्हाला साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगितलं बा पाहुणे आमच्या घरी तुम्ही या, तुम्ही नुसते मोकळ्या हाताली त्या माणसा घरी जाणार, तर तुमचं घर गाड्या बंगले घेऊन तुम्ही जाणार नाही, फक्त तुम्ही तिथे जाणार, तिथं तुमचे गौरव वगैरे होणार. तसा दृष्टीने जो भगवंत परमात्मा हिंदू धर्माचा, त्याचं जे रेकॉर्डिंग आहे, म्हणजे हाफीस आहे दिल्ली, म्हणजे स्वर्गामध्ये परमधामला, त्या 7 लोक मंडळात 8 लोक मंडळामध्ये आहे सगळं 11 लोकात 13 लोकात, ते तिथं परमधामामध्ये सगळं ठेवलेलं आहे त्यांनी, ते आणत नाहीत. आणि ठेवून दाखवतात की मी तिथला आहे. कुठला? तिथला. राष्ट्रपती म्हणतो मी दिल्लीवरून आलो इथं तुमच्या गावात, तुमचं कल्याण असो, तुमच्या काही तक्रारी असेल तर माझ्यावर या, दिल्लीला द्या, मी निवारण करीन. तशा प्रकारे परमात्मा पृथ्वीवर आल्यानंतर तुमच्या ज्या समस्या आहेत, पुनर्जन्म, अमुक तमुक, महापाप विप, ते सांगतो आम्हाला सांगा, तुम्ही आमच्याबरोबर तुम्ही या परमधामला, तुमचं सगळं निवार होऊन तुम्ही ते व्यवस्थित राहता, तुमची सगळी प्रकरण निकाल व्यवस्थित मिटून जाऊ. तशा प्रकारचा हा कारभार स्वर्गात चालतो. स्वर्गातलं मंडळ परमेश्वर आपलं सगळं घेऊन पृथ्वीवर येत नाही, आणि त्याच्यावर काय थोडेफार ते संरक्षक, जसे बॉडीगार्ड संरक्षक असतात राष्ट्रपतीचे, त्याच्यावर त्यांच्यावर संरक्षण मंडळ असतं, तशा प्रकारचं ते मंडळ असतं. आणि पृथ्वी गावात आलं, गावातलं काही मंडळ असतं, त्याच्यावर सहकार्य त्या मंडळाला हे म्हणजे सहकार्य करतो. तसं स्वर्गातले जे परमात्मा पृथ्वीवर येतो श्रीकृष्ण, स्वर्गातले काही त्याचे सहकारी, त्यांची मदत करणारे ते पृथ्वीवर आलेले असतात, आणि त्यांच्याबरोबर पृथ्वीवरचे काय भक्तगण तिथं त्यांना सहकार्य करतात. अशा दृष्टीने सगळं गुंतागुंतीचं वातावरण चालतं. म्हणून भगवान आदिनारायण जो आहे, अक्षरशः भगवंत, त्याची गरज आहे आपल्याला, कारण तो सगळ्या देवांना निर्माण करतो, सर्व देवांना मोक्ष, सगळ्या देवांना, देव लोकांना मोक्ष देतो, तो परमात्मा. अक्षरशः भगवंत ओम सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्र दशांगुलम. ऋग्वेदातलं आणि यजुर्वेदामध्ये पहा, ऋग्वेदामध्ये 16 ऋचा सांगितले, तर यजुर्वेदात 22 ऋचा सांगितलेले आहेत. त्यांचं कार्य काय, कसं आहे, कसं काय चालतं, ते सगळं सांगितलेलं आहे. तर ते वाचून पहा, म्हणजे तुम्हाला अजून माहिती मिळेल. म्हणजे हा जो परमात्मा आहे स्वर्गामधला, तो पृथ्वीवर आला, जसाचे तसा आला. कसा काय आला? आता हा परदेशातून आंबा आणला, तो कोळी घेऊन आलो, आणि आपल्या शेतात लावलं, हा आंबा जसाचे तसा उगवला, त्याला पुन्हा जसे तसे आंब्याने रस आला. तशा प्रकारे हा जो भगवंत परमात्मा आपल्याकडे आल्यानंतर त्याचं संपूर्ण जे स्वरूप आहे ते बदलत नाही, जसं तसं असतं. भगवान कृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं का, तर त्याचं मूळ स्वरूप जे आहे, ओम सहस्रशीर्षः पुरुषा सहस्रपाद, तर हे अनुष्ठुप छंद गांधार स्वर त्रिष्टुप छंद दैव स्वरामध्ये निर्माण केलेलं तत्व आहे. तर हा जो परमात्मा आहे तो अनुष्टुप छंद त्रिष्टुप अनुष्टुप गांधार स्वरामध्ये त्यांनी आपलं स्वरूप स्वर्गामध्ये छंदात शरीरात निर्माण केलेला आहे. आणि तो छंद आणि स्वर भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात सांगितलेला आहे.
म्हणजे विश्वरूप, अनंत शिरे, अनंत हात, अनंत पाय, असं वर्णन आहे ते आपण पाहतो. तर त्याप्रमाणे म्हणजे भगवान परमात्माचं रहस्य आपल्याला कळलं. तर आपलं रहस्य काय, फायदा का आपलं काय रहस्य आहे? तर आपलं रहस्य असं आहे की भगवान कृष्णाने काय सांगितलं की गायची छंद ही माझी विभूती आहे. आता ह्या विभूती जी आहे याचा अर्थ स्वरूप आहे. हे स्वर्गात गायत्रीचं स्वरूप जे आहे, छंद आणि स्वर, तेच स्वर आणि छंद आपण शरीरात धारण करून पृथ्वी आलेलो आहोत. सगळं जग विश्व 84 लक्ष येऊनी छंद आणि स्वरातून आले. गायत्री छंदाचे 2, 6, 8, 12, 15, 18, 24 आणि 36 असे त्याचे प्रकार, म्हणजे प्रगतीचे प्रकार आहेत. तर त्या छंदामध्ये हे सगळं जग बसलेलं आहे. आता उदाहरणार्थ बघा, परदेशामध्ये भुईमुग होता, भुईमुगाचा शेंगदाणा आपण घेतला. आता त्या ठिकाणी शेंगदाणा तयार झाला तेव्हा तो शेंगदाणा गायचे छंद 46 स्वरामध्ये निर्माण झाला. हे उदाहरण म्हणजे गाय तरपल, छंद आणि स्वर हे प्रगट झाले. पुन्हा त्या शेंगदाण्यावर बारीक पातळ आवरण आलं, छंद आणि स्वर तयार, त्याने शेंगदाणा बनवला. म्हणजे ही दोन्ही गोष्ट तुम्हाला पटवलं. शेंगदाणे बारीक कोंबून जीव पण आला, आत्मा पण तिथं आला, हे तत्व तुम्हाला कळलं. आता हे कळल्यानंतर आपण परदेशामधून समजा शेंगदाणाच आणला नुसता आणि आपल्या शेतात लावला, त्याचा वृक्ष झाला आणि त्याला पुढं शेंगाला पाला कोंब फुटले. त्या कोंब म्हणजे पांढरे बारीक बारीक कळ्या येऊ लागल्या, कुण्या, आणि त्या कुण्यांचं रूपांतर म्हणजे छंद आणि स्वरात झालं. आणि छंद आणि स्वरात झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मगज आला. मगज आल्यानंतर मग त्या मगजावरती एक टर्पल तयार झालं पातळसा, आणि त्याच्या पातळ मग शेंगदाणा तयार झाला आणि शेंगदाण्यामध्ये बारीक कोंब आला, तो जीव आला परमात्मा. तशा प्रकारचं ही छंद आणि स्वराचं रहस्यमय जीवन आहे. तसं आपलं जीवन जे स्वर्गातून आपण इथं आलेलो आहोत सगळे, तेव्हा आपलं शरीर स्वर्गामध्ये आहे. कारण त्याचं कारण सांगतो. आपलं शरीर कसं आहे, तुमचा अमेरिकेमध्ये शेंगदाणा होता, त्याला तिथं त्याचं शरीर काय होतं, शेंगदाण्याचं कवच म्हणजे टर्पल होत, म्हणजे छंद आणि स्वराचं. आणि तुम्ही इथं पुन्हा तो शेंगदाणा लावल्या मग पुन्हा त्याच्यावर टर्पल आलं, शेंगदाणा, छंद आणि स्वर. तसंच तो हा शेंगदाणा परत नेऊन आपण त्या परदेशात लावला तर तिथं सुद्धा तसंच शेंगदाणा टर्पल आलं. आता उदाहरणार्थ चंद्रावर माणसं गेली, त्यांनी त्या ठिकाणी आता काय लावलं निश्चित नाही, पण आपण उदाहरणार्थ कपाशीचं बियाणं घेऊन लावलं. त्यांनी पृथ्वीवर जे कपाशीच्या बियाचं स्वरूप होतं तेच बियाचं स्वरूप तिथं कपाशी बोंड आली. पुढे चंद्रावर बटाटे आले, चंद्रावर बटाटे पिकले. म्हणजे आपला बटाटा जो आहे इथं तसाच बटाटा तिथं पिकला, हा सिद्धांत तुम्हाला पटला. तशा प्रकारचं हे जे आपलं शरीर, आता या ठिकाणी आपण शरीर समजा आपलं कवच टाकून देणार, शेंगदाणा टर्पल इथं टाकून देणार, शेंगदाणा आपण काढून घेणार. पुन्हा तशा प्रकारचं आपलं हे शरीर आपण टाकून देणार इथं, आणि पुन्हा आपला आत्मा, जेव्हा आत्मा घेऊन आपण परमधामात जाणार, तिथं पुन्हा आपल्याला असं दिव्य शरीर पुन्हा शेंगदाणा टर्पल झालं कंस तयार होणार, ते नष्ट होत नाही. हा महत्वाचा मुद्दा भगवान कृष्णाने मी माझी गायची छंद विभूती आहे त्यांनी सांगितलं. म्हणजे ही विभूती नष्ट होत नाही. म्हणजे मानव पृथ्वीवर जसा आहे तसाच तो पुन्हा स्वर्गात पण आपलं दिव्य शरीर धारण करून राहतो. त्याला आपल्या वावरामध्ये भुईमुग लावला, अहो ते शेंग जरा बारीक पडली हो, आणि तीच आपण पुन्हा दुसऱ्याकडे पाण्यात घालून देऊन लावली तर शेंग मोठी टपकुनीत बनते.
तशा प्रकारचा स्वर्गात गेल्यानंतर आपल्या जीवनाचा बदल होतो, मोठा होतो आणि दिव्य शरीर प्राप्त होतं. आणि जे आपलं मूळ शरीर आहे ते तिथे मिळतं. पुन्हा इथं जसे तसंच तिथं चतुर्भुज स्वरूप मिळतं. तिथं पार्श्व स्वरूप मिळतं. तिथं देवलोकात राहता येतं. फक्त येतो कोण? शेंगदाणा तिथून ताणला लावला पसत तसाच त्याचा टर्प लिहून आला. पण हा इथून शेंगदाणा काढला टर्प फेकून जर पुन्हा तिथे नेऊन लावला तसाच आला. म्हणजे येणे जिने आगम निगम हा जो ग्रंथ आहे, आगम निगम येणे जाणे याच्यामध्ये काही फरक होत नाही. म्हणजे आपण अमर आहोत. फक्त आपला आत्मा भगवान हा शरीर टाकून दुसरं शरीर धारण करून किंवा वासाची ग्रहणाने सांगितलं कृष्णाने की आपलं हे शरीर टाकून जसं नवीन कपडे धारण करतो आपण तसं शरीर जीवात्मा नवीन शरीर धारण करतो. म्हणून छंद आणि स्वर या मार्फतच हे सगळं शरीर निर्माण व्हावं लागतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात जर काही बदल झाला तर ते राक्षस शरीर बनतं. आता तुम्ही गणपतीची मूर्ती तयार केली, एक साचा बनवला आणि त्याच्यात समजा तो साचा 6 इंचाचा आहे आणि तो साच्यातून फटाफट 6 इंचाची मूर्ती तयार होते. परंतु तो साच्याला थोडी खिंड पडली बाजूला एका आणि तो दाबताना तो 6.5 इंची झाला. म्हणजे आपला जो मूळ गणपती 6 इंचाचा आहे तो 6.5 म्हणजे बिघडला, बदलला. म्हणजे याच्या खिंड पडली कशाला? त्या साच्याला. तसं आपलं जे हे गाचे छंद आहे याच्यात जर काय बिघाड झाला मंत्र म्हणताना तर आपल्या शरीर आपण स्वतः सुद्धा राक्षसी वृत्तीचं राक्षस बनतो. कसं बघा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता या ठिकाणी दयात असं म्हणलो. म्हणजे याच्यात जो दैवी साठा आहे तो बाहेर गेला नाही, खिंड नाही पडली याला. म्हणजे हा मंत्राचा जो साचा आहे किंवा याच्यात जे परिस्थिती ही सगळी तशी आहे. म्हणजे याच्यात जो गायत्री छंद आणि स्वर आहे याच्यात जो जीवात्मा आहे शरीर आहे ते जसं तसं तयार झालं, हे अगदी सिद्ध झालं. गणपती साचे झालं. आता बिघाड कसं? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे आपण तोंड वाचून आत म्हणलो, तत्कडे प्रचोदयात असं नाही म्हणलो, प्रचोदयात. म्हणजे आपण जो मंत्र म्हणलो हे राक्षसी मंत्र बनला. म्हणजे आपलं शरीर सुद्धा राक्षसी बनलं. म्हणजे आपण देव असून माणूस असून सुद्धा राक्षस बनू शकतो. म्हणजे मंत्र गायत्री मंत्राची जी विभूती आहे भगवान कृष्णाची तिच्यामध्ये 1 एमएमचा सुद्धा फरक होता उपयोगाचा नाही. हा मागचा मुद्दा आहे. 2, 6, 8, 12, 15, 18, 24 आणि 36 ही त्याची मर्यादा आहे. ही मर्यादा ओलांडली म्हणजे गायची छंदाची मर्यादा किती? 2 झाली 3, पुढं किती? 6 झाली 7, 8 ची 9 झाली, नंतर 12चे झाले 13, 15 16, नंतर समजा 24 झाले 25, 46, 37. इथं गायत्री मंत्राची दिशा बिघडली. म्हणजे आपलं म्हणण्याचं या ठिकाणी तुमचं शरीर बिघडलं, त्यामुळं तुम्हाला भरती करून घेण्यात येणार नाही किंवा स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. कारण तुमचं शरीर 1 एमएम किंवा 2 एमएम वाढलं बिघडलं. ते ज्या मापात सहायचं त्या मापात त्या मापातच पाहिजे. 2, 6, 8, 12, 15, 18, 24 आणि 36 हे गायची छंदाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या पद्धतीने आपलं शरीर बनन तेव्हा आपण स्वर्गात प्रवेश करू शकतो. मूळ ठिकाणी जाऊन आपल्याला जे शरीर आपलं आहे तसं राहू शकतो. आता आपण शेंग लावली, पहिली शेंग लावलं चांगले हो, त्याला कुठं काय फुटलं नाही, काय नाही, पालू पण नाही. बस तो शेंगदाणा घेऊन आपण बी म्हणून परत लावला आणि त्याला पाणी थोडं कमी जास्त झालं काही शेंगाला दुसरा शेजारी एक दुसरे म्हणजे पाकळी फुटत, बिघाडी शेंगदाणा बिघाडा.
म्हणजे बघा इतकं नियंत्रण कक्ष आहे, त्याच्यातून तुम्हाला बरोबर स्वर्गात जाता यायचं. म्हणजे ते गायत्री मंत्र तुम्हाला प्रत्येकाला जीवनात आलाच पाहिजे. तुम्हाला येत नाही ना, ज्यांना येतो त्यांच्या जाऊन ऐका, म्हणा, भेटा, तुम्हाला फायदा होईल. जिथं होम हवन चालतं, जिथं ब्राह्मण लोक मंत्र म्हणतात, त्यांच्या सहवासात राहिल्यावर त्याचं फल तुम्हाला मिळू शकतं. कारण गायत्री मंत्राच्या छंदाशिवाय वर जाता येत नाही. आणि त्या दृष्टीने आपण अभंग, भजन, कीर्तन, जागरण गुण्यातून जरी वाङ्मय निर्माण झालं तर ते गायत्री छंदाला धरूनच असलं पाहिजे आहे. त्यामुळं हे सगळे भक्त स्वर्गात जायला योग्य ठरतात. भगवान कृष्णाने फार सुंदर निर्णय दिला. तर उत्तर असे, आता या गायत्री मंत्र छंदाचा जे सांगितलं, गायत्री छंद काय करतो, आता याच्यामध्ये वेदात सांगितलं, काय सांगितलं, गायत्रीमध्ये सुख देतो, शांती देतो, आनंद देतो. काय सुख शांती येतो गायत्री छंदामध्ये? असं काय काय गायलंय? खूप आहे, पण थोडक्यात सांगतो. ओम आयो त्रिशतम तना सहसा दद्महे तरसे मंदी धावती. आपल्या शरीरामध्ये आपल्याला 30,000 सुख आहेत आणि ते निर्माण करून मंदिरकांना जो सोमरस आहे तो 2 धाराने वाहतो, असं त्याचं वर्णन केलं. म्हणजे हे 30,000 सुख आपल्या शरीरात हे जे जणूक आहेत, ही परमेश्वरापासून जशी तशी आतापर्यंत आलेली आहेत आणि पुढे पण राहणार आहेत. ही संपली तर मग शरीर संपणार, जग संपणार, जग नष्ट होणार. म्हणून गायत्री छंद जो आहे याच्यातच सगळे जग राहणार आहे, बाकीचं कशाच राहणार नाही. आणि 7 छंद जे आहेत सगळे ते एकमेकांना पोषक आहेत. तर ओम आयो त्रिशतम तना दद्महे तरसे मंदी धावती. त्याला जनुक म्हणतात. 30,000 जनुक आपल्या शरीरामध्ये आहेत. मग आता याचं जे वेदामध्ये वर्णन आहे ते असं, ऋषी, देवता, छंद आणि स्वर अशा आडव्या रेषा आणि उभ्या अशा रेषेतून ते जनुक तयार होत. मग अ उ म हे त्याची वाढ. हे झालं विज्ञान म्हणजे वेदाचा निर्णय. मग हेच विज्ञान शोधून कसं मानलं? ATCG हे काय छंद हे जनुक शोधली, पण त्याला AT आणि CG नाव दिली आणि मध्ये HOH बॉल अशा दृष्टीने जनुकाला नाव दिले विज्ञान दृष्ट्या. विज्ञान आणि छंद हे वेद आणि छंद विज्ञान, वेदाचा जो निर्णय येतो तो छंद विज्ञान उचललाय, त्यात काही बदल केलेला नाही. म्हणजे हे सुख जे आहे कृष्णाने सांगितलंय कधीच नसतं, विज्ञान सुद्धा नष्ट करता आलं नाही. आता हे छंद जे आपलं हे 30,000 सुख म्हणजे 30,000 शिड्या आहेत आपल्या शरीरामध्ये, त्या स्वर्गात जाण्याकरता आपल्याला मदत करतात. त्या 30,000 शिड्या आहेत त्याचे पायऱ्या आहेत. म्हणजे जशी शिडी आहे तसंही जनुक आहे. असं असं ATCG HOH ऋषी, देवता, छंद, स्वर, उम. म्हणजे वेदामधलं संशोधन जसं महत्वाचं आहे. आणि सोमरस 2 धागे तयार होऊन हे बनतं. म्हणजे आपल्या शरीरात जनुक आहे, याला सोमरस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस. म्हणजे यांनी जर तुम्ही फळं खाल्लीच नाहीत तर तुमचं हे जनुक जे आहे शरीरात 30,000 सुख ही चांगली राहू शकत नाहीत. ही जर समजा आता हे इथून इथपर्यंत 2 टपऱ्या जोडलेल्या आहेत, एका बाजूने समजा आलंच नाही, इकडून निम्मं जळलं, इकडून जळलंच नाही, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला शरीरामध्ये सुख शांती मिळत नाही. शरीर कायम दुखतं, मोक्षाला जाता येत. मोक्षाला ही अडचण येत. ओम आयो त्रिशतम तनस दद्महे तरस्य मंदी धावती. ही 30,000 सुख, 30,000 जनुक आपल्या शरीरात आहेत, जशीची तशी पाहिजेत. शिडीच्या पायऱ्या एकदा लावल्या ना आपण, मग आपल्याला त्या शिडीने बरोबर वर जाता येतं, चढता येतं, माळ्यावर जाता येतं.
पण त्या शिडीच्या पुढच्या एक निम्मी पायरी तुटली, एका बाजूला पायरीच नाही, पुन्हा एका बाजूला तुटली, एका बाजूला पायरी नाही, म्हणजे आपल्या वर जाताच येत नाही. कारण आपल्या त्या पायऱ्या तुटल्यावर पाय ठेवून परत जाता येत नाही. तसंच जणूक जर आपल्या शरीरात तुटलं तर आपले हे जे सुख देणारे गायचे छंद आहे तो सुख देऊ शकत नाही. आणि सुख कुठल्याही मंत्राने मिळू शकत नाही. 24 जणूक तुटल्यात, त्याला जोडणार कोण? तर गायत्री मंत्र जोडणार, सोमरस जोडणार, बाकी कोणी जोडणार नाही. म्हणून देव सोमरस पितात, अमृत पितात. म्हणून हा भगवान कृष्ण जो आहे हा दैलोणी खाऊन राहतो. कारण याची जी जनुक आहेत 30,000 सुखाच्या शयांच्या शरीरात ही जशी तशी आहे, विश्वरूप जसं तसं आहे. आपण देव पाहू शकत नाही, देवापर्यंत जाऊ शकत नाही. आपलं दम छाट होतो. हे जप माल जप. अरे बाबा दम लागला नाही, एक माल जपल्यावर दम लागला, मला लय त्रास होतोय, मला म्हणता येत नाही. मन दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम ओम. हा जाऊ दे राव, कायच मंत्र म्हणता, ओम शिव. या जाऊ दे, मरून काय म्हणता. याचं कारण आहे या मंत्र म्हणताना आपल्या शरीरात 30,000 सुख आपल्याकडे ती नाहीत. म्हणजे आपल्या शरीरामधलं हे जी जनुक आहे ते तुटल्यात. म्हणून आपण देवाची व्यवस्थित नाव घेऊ शकत नाहीत. जे नास्तिक बनले त्यांची जनुक तुटलेली आहेत. मशीनमध्ये पागा आणि मग बोला, तुमची जनुक सरळ आहेत का, काळी कामं व्यवस्थित आहेत का. तर ही जनुक तुटलेली आहे. तुमचं अमदाताच कुठलं जनुक तुटलंय, उदाहरणार्थ आपण सांगून घेऊ, गणपती व्होल्टेज नंबर 1 हा गणपती. तर ह्या इथं जे जनुक आहे हे जर समजा सारखं जोडलेलं असेल तर ओम गम गणपती, गणपती दर्शन होणार, गणपती भेट होणार, गणपती बोलावणार, गणपती ज्ञान होणार, गणपती आशीर्वाद देणार, सगळं काय करणार, आपलं कल्याण होणार, सुख देणार, गायचे छंदात. पण या ठिकाणी जर समजा शिडीसारखी एक पायरी तुटली, इकडे तिकडे तुटली, हे तुटली, ती आता ये टी ये एवढीच आहे, तिला ती तुट नाहीच आहे. सी जी आहे तर शी नाही, जी आहे. तसं ऋषी ही पायरी आहे, छंद ऋषी देवता पायरी नाही. मग इथं छंद आहे, छंदाची पायरी आहे पण स्वराची पायरीच नाही. तशा दृष्टीने दोन्ही ठिकाणी ह्या ज्या गडबडी आहेत ह्या गडबडी जर आपल्याला मिळवता आल्या तर आपण मोक्षात जाणं हे मोक्षाचं काम भगवान कृष्ण करतो. म्हणजे आपल्या शरीरात जे बदल होतो, चुका होतात, ते दुरुस्त करण्याचं काम परमात्म्याच्या कृपेने होतं. म्हणून आपण परमात्मा भजन कीर्तन केलं पाहिजे, जागरण केलं पाहिजे, गोंधळ केला पाहिजे, गायत्री मंत्र म्हटला पाहिजे, चांगल्या सहवासात राहिलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या जे जनुक आहेत ते व्यवस्थित असतात. आता बघा एक साधी गोष्ट घेऊ, 100 ब्राह्मण बोलावल्याने 100 ब्राह्मणांची आम्ही मुलाखत घेते. म्हणजे बाबा तुमच्या घरात कोणी वेळ आहे का, कोणाचं छाती दुखते का, हृदय दुखतं का, पाठ दुखते, कमर. ते म्हणलं आम्हाला काय होत नाही, आम्ही गायत्री मंत्र जपतो, सुखाने आहेत. तेच दुसऱ्या समाजात वाकड्या तिकडी माणसं ह्या काय ती काय जमावली, पण ते वाड्याला डोकं दुखलं, कोणी हातपाय दुखलं, कोणी पाय दुखलं, कोणी कंबर दुखलं, कोणाचं पांगलं, कोणी लंगडं, कोणी तिकडं. कारण काय त्यांच्या घरात गायत्री मंत्र जपल्या जात नाही, म्हणून यांचं सुख यांच्या घरात जन्माला आलेलं नाही. तुमच्या घरात सुख दुःख जन्माला येतं, याचं कारण काय, तर तुम्ही जे गायत्री छंद सांगितले भगवान कृष्णाने, विभूती आहे माझी ती तुम्ही डावलून टाकलेली आहे. म्हणून तुमच्या घरात आंधळी पांगळी मूर्धोत झालाय, अमुक झाले, अर्ध गळून पडले, अमुक झाले, हातपाय नाही, डोळे नाही, कान नाही, नाक नाही, वाकड्या तिकडे त्याचं जन्माला आलं, चित्र विचित्र. याचं कारण आहे गायत्री छंद जो जपतो त्या घराण्यामध्ये विचित्र संतती जन्माला येत नाही सुखी. कारण ते तिथं जनुक जी आहेत ती व्यवस्थित त्या शरीरात तयार होतात, परंपरेचे अनुवंशिकता. आणि ज्या घराण्यामध्ये कोंबड्या, बकर, चेडे, गोटे आहेत यांना काय दुःख, हातपाय वाकडे झाले, पाय वाकडे झाले, डोळे फिरले, झटके बसले, हातपाय वाकडे झाले, थरथर कापायला लागला,
भीती वाटायला लागली, हृदय धडधड करायला लागलं. याचं कारण तुम्ही काय खाताय? माझ्याकडे माणसं अशी आहेत, पूर्णपणे फळं खाणारी माणसं खाणारी, त्यांची आम्ही तपासणी केली. 12-12 वर्ष त्यांना धोका नाही, एक आजार नाही, 8-8 वर्ष आजार नाही. आणि जी माणसं वरण भात देवान मार्गाचे जे माणसं आहेत, फळं खाऊन दूध पिऊन राहणीत, त्यांची जणूक ही जशी तशी गायत्री मंत्राने जोडले जातात. चुकी आहेत, 100% चूक. जे पितृयान मार्गातले वरण भात आमटे खाणारे, कधी आज पोट दुखलं, आज डोकं दुखलं, आज आळस आला, आज काम करायची इच्छाच होत नाही. कारण ते जे खाणं पिणं आहे त्यामुळे तुमच्या शरीराचे जणूक आहेत ती प्रगट झालेली नाहीत, ती बिघडली. गायत्री छंद या ठिकाणी व्यवस्थित उमटत नाही, म्हणून काय भाग तुटला. आता पोट दुखतंय, सतत पोट दुखतंय, डॉक्टर समजावून कोणाला सांग काय पोट दुखतंय? अहो, याच्या ठिकाणी जी जणूक आहेत, ती जणूक जी आहेत ती नियमित तुटलेली आहेत, ती एकमेकांना सहकार्य जोडलेली नाही. त्यामुळं इकडून येणाऱ्या नियमित संदेश मध्येच थांबतात, इकडून येणाऱ्या नियमित संदेश मध्येच थांबतात, आणि त्यांच्यामुळं ते शरीरामध्ये आग होऊन पोट दुखणं, डोकं दुखणं, हातपाय दुखणं, म्हणजे आपल्या शरीरातली जी घडणजळ सूज आली, पायाला हातपायाला आले, डोकं सुजलं, अमुक झालं तमुक झालं, आपल्या शरीराची गायत्री मंत्र आहे तो व्यवस्थित पुणे उमटत नाही. अरण्यास षडंगण्यास आपल्या गुरुदेव महात्म्यामध्ये 12-13 जवळ 14 अध्याय गायत्री मंत्र दिलेले आहेत. हे मंत्र रामप्रभू श्रीकृष्ण मुंजीमध्ये जपत होते आणि कायम जपत होते. तर त्यामुळं तेच मंत्र आपण आपल्या गुरुदेव महात्म्यात दिलेले आहे. ते गुरुदेव महात्मा ग्रंथ वाचतात माझा, त्यांना काही इजा नाही, दुःख नाही, पण 90 ते 100% सुरक्षित आहेत. पण जे माझा ग्रंथ वाचत नाही बाकीचे वाचतात ते काय आजारी आहेत, कारण त्यांची जणूक तुटली. आता भजन म्हणताना, कीर्तन म्हणताना त्या जणुकाला जोडणारे अभंग पाहिजेत. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असा मंत्र म्हणल्यानंतर आपली शरीराची जणूक सुख ही सगळी जशी तशी राहतात, पिढीजात चालतात. आणि जर समजा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं म्हणलं बयात, तर आपली जणूक तुटली, कारण बाहेरच्या हवात आली, म्हणजे प्रदूषण निर्माण झाले शरीरात. एलर्जी आली, एलर्जी काय माणसाला एलर्जी येते, कोणालाच कळत नाही कशामुळं आली. अहो, गायत्री मंत्र व्यवस्थित शरीरात उमटत नाही, गायत्री छंद म्हणून एलर्जी येते. हा महत्वाचा मुद्दा आहे. गायत्री मंत्र छाती जर तुमच्या शरीरात जपलं तर व्यवस्थित होतं. म्हणजे अशी बरीच मंडळी आली, त्यांना एलर्जी आहे म्हणून सांगितली. मग त्यांचे पाहिली हे कुठल्या वंशाचे, काय निर्णय, जाती निर्णय प्रकारची माणसं. त्यांना म्हणून तुम्ही आता माझ्याकडे सतत येत आपल्या कलकीदत्त आश्रमामध्ये, आणि गायत्रीचं जे विधी होतो सकाळी तो आमच्याप्रमाणे 9 ते 12 ते ऐकत जा. तुमच्या शरीराचे जे काही म्हणजे जणूक आहेत ते जोडल्या जातील आणि मग तुम्हाला सुख होईल. ओम भूवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ओम लं ओम शं 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 चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ओम भं भं यं रं लं ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम ब्रह्म ओम डम डम नम तम थम पम फम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम यम ओम कम खम गम गम नम चम चम टम ठम ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रासनाय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात् ओम हम वीरुरुलाय महा ओम सरस्वती विद्महे ब्रह्म धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ओम ओम क्लां क्लीं क्लीं क्लूं क्लीं कहा ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तावन्द्रामोक्षम ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात् ओम कं वम
ओम कम ओम ओम आमी मीरू लुलुलु आय ओम हा ओम कम कम गम गम नम रक्षाज्ञम ओम महाज्वालायुध अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात् ओम ज्योतिरस्वामृतम ब्रह्मर्भुर्वासुरम ओम शांत. हा मंत्र म्हणले याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरामध्ये ओमा यो त्रिशतम तनसंतर्ष म्हणजे धावती. हे शरीरामध्ये 30,000 जनुकाची सुख आहेत ती या ठिकाणी व्यवस्थित या मंत्राने जोडली गेली. जे लोक ह्या साधण्याला येतात त्यांची सगळी जनुक तुटल्याही जोडले जातात आणि त्यांना सुख शांती मिळते. एकाच्या बऱ्याच जणांच्या पाठीचे मणकेचे मज्जारोध तुटले. मज्जारोध तुटला का तुटला तर त्या ठिकाणी गायत्री मंत्राचे जे काय म्हणजे छंद आणि स्वर आहे ते व्यवस्थित उमटले नाहीत म्हणून पाठीचा मणक्याचे मज्जारोध तुटतो. तो नीट करता येत नाही. पाठीचे मणके कुजले ते दुरुस्त करता येत नाहीत. हृदय फुफ्फुस खराब झाली ते दुरुस्त करता येत नाही. मेंदू बिघाडा काम करता येत नाही. याचं कारण असे की गायत्री मंत्राचा अभाव धर्मामध्ये गायत्री मंत्राला जोर न दिल्यामुळे तुमची हाडकं डोकं पाय सगळे कुजतात. म्हणून इथं मोक्ष कोणाला देता येत नाही. ज्याचं शरीर चांगलं असून गायत्री मंत्राने म्हटलेलं त्यालाच फक्त कृष्ण भगवान मोक्षाचं, कारण त्यांनी नियम केलाय सामवेदामध्ये. गायत्री छंद ही माझी विभूती असून सामवेद अस्मी, मी स्वतः सामवेद आहे. सामवेदामध्ये सोमरस प्यायला सांगितलं आहे, फळं दूध सोमरस प्यायला सांगितलं आहे, वरण भात आमटे काय सांगितलं नाही. कारण का की तुमच्या शरीरात जे 30,000 सुख आहेत ती सुख सुद्धा वेदात सांगितलेली आहेत. ओम आयो त्रिशतम तनसदमहे रहस्यमंदी धावती. अवसार ऋषी ओम सोमदेवता गाय छंद षडजा स्वर असं प्रश्न लिहिले. ते छंद आणि स्वर जे आहेत गाय छंद आणि हा सोमरस हे आपल्या शरीरामध्ये सुख निर्माण करतो. म्हणून आता श्रावण महिना चाललाय तर यांनी प्रत्येकाने आपली फळं खाण्यावर ज्या जोर द्या म्हणजे तुमची जनुक दुरुस्त होतील. हा पवित्र महिना आहे. आणि मग जेव्हा ही जनुक सगळी व्यवस्थित होतील तेव्हा आपण कृष्ण आपला मोक्ष देतो. म्हणजे कसा देतो? आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत, म्हणजे 30,000 शिड्या आहेत. 30,000 शिडीला पायऱ्या आहेत. 30,000 पायऱ्या आपण ओलांडून जाणार आणि मग स्वर्गात पोहोचणार. तसं आपल्या शरीरातल्या 30,000 पायऱ्या जे आहेत जनुकाच्या अशा अशा ना अशा मागे त्याचे फोटो दिलेले आहेत आपण ते पहा. तर ते जनुकाच्या पायऱ्या ज्या आहेत 30,000 त्या ओलांडीत हा जीव जातो वर. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, महाविष्णू लोक, स्कंद म्हणजे स्कंद लोक, पार्वती महापंसागरी लोक, महारुद्र लोक, मग परमधामचा मग परमेश्वर प्राप्ती. मग मोक्ष कृष्ण भगवान मोक्ष का देतो? तर तुमच्या शरीरातले गायत्री छंदाप्रमाणे तुमची जनुक पाहिजेत. ती जेव्हा असतील तेव्हा तुम्ही स्वर्गात जाता. तसं जाणार नाहीत आणि जाता पण येणार नाही, कारण तेव्हा चूक आहेत. अनुवंशिक दोष निर्माण झाला मग तुम्ही इथंच राहिला. भूतियान मार्ग इथंच बसा, खा प्या मजा करा चेडेकोटी राज्यात. पितृयान मार्ग इथंच राहा, या ज्या जन्म घ्या पितृयान राज्यात. फळ खा दूध प्या देवयान मार्ग स्वर्गात जा. पण हे जे 30,000 सुख शिड्या आहेत पायऱ्या आहेत त्या चढवर जा. आणि ब्रह्मयान मार्गात पूर्ण परमेश्वर मोक्ष देतो. ब्रह्मयान मार्गात ब्रह्मप्राप्ती म्हणजे मोक्ष. ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. सनातन येनम आयु, सनातन येनम आयु हे मोठा श्लोक आहे. मागच्या सांगितले सनातन हेच पूर्ण ब्रह्म, ज्येष्ठ ब्रह्म, अविनाश ब्रह्म हे जे जन्मत नाही मरत नाही. आणि हीच अवस्था आपल्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा मोक्ष मिळतो. तसा मिळत नाही. हे बाजारचा भाजीपाला नाही 2 रुपये द्या झालं. स्वतः कष्ट करून हा मोक्ष मिळतो किंवा भगवान कृष्णाच्या कृपेने मिळतो.
बाकी कुठल्या देवांच्या कृपेने तुम्ही ब्रह्मस्थितीत जाऊ शकत नाहीत. भगवान कृष्णापासून जाता हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलाय. ओम स्वयंभू महा अमृत मंत्र कलकीदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाकानु महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षि यात्री की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.